नमस्कार मित्रांनो, मी जयवर्धन स्वागत करतो आपलं जिओ गुरु अकॅडमीमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच क्लास 1 मध्ये आपण अर्थमॅटिक डेन्सिटी याचं थेरीज प्लस त्याचा कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युला बघितला आहे. त्यानंतर जे पुढचं आपलं जे सेशन आहे, त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक्सेल शीटमध्ये आपण अर्थमॅटिक डेन्सिटी कशी काढायची, आपला डाटा कसा प्लॉट करायचा आणि ते परफॉर्म कसं करायचा. तर चला सुरू करू. अ, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा पीसी वरती एक्सेल ओपन करून घ्यायचं आहे. एक्सेल ओपन केल्यानंतर तुम्हाला काय डाटा हवा आहे, तुम्हाला ज्या ठिकाणचं अर्थमॅटिक डेन्सिटी काढायची आहे ते ठिकाण प्लस त्याचे टोटल पॉप्युलेशन आणि त्याचा एरिया जो की स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे तुम्हाला डाटा या ठिकाणी लागणार आहेत. प्लस तो अर्बनचा डाटा तुम्ही घेतलेला आहे का रूरलचा डाटा घेतलेला आहे ते पण आपल्याला सांगणं खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. माझ्याकडे ऑलरेडी डाटा अवेलेबल आहे. तर त्या डाटावरून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. वरती आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये एक लाईन टाकून घ्यायची आहे. एक बॉक्समध्ये मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो साईडलाच, कारण हा माझ्याकडे ऑलरेडी डाटा आहे. किंवा आपण एक नवीन शीटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. नवीन शीटमध्ये बघा, हा जो कॉलम आहे, एक कॉलम ह्या कॉलममध्ये डबल प्रेस करून तुम्हाला या ठिकाणी अरिथमॅटिक मी कॉपीच करतो या साईडला. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण अरिथमॅटिक डेन्सिटी नाव टाकून घ्यायचं यामध्ये. ओके. डबल प्रेस नाव टाकल्यानंतर ठीक आहे, हा एकच कॉलम मध्ये तुम्हाला आता दिसेल. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे मी तुम्हाला सांगतो कॉलम कसे अरेंज करायचे म्हणून. त्यानंतर आपल्याला या ठिकाणामध्ये एक रो जी आहे ती नेमची, दुसरी TRU, जो रुलर आहे कार्बनचा एरिया तुम्ही घेतलेला आहे तो, थर्ड मध्ये टोटल पॉप्युलेशन, फोर्थ मध्ये एरिया जो की स्क्वेअर किलोमीटर मध्ये हवा हवा आपल्याला, आणि फिफ्थ जे आहे त्यामध्ये अर्थमॅटिक डेन्सिटी जे आपण मेजर करणार आहोत, आणि पुढे कॅटेगरीज. ठीक आहे. एवढ्यामध्ये आपण या प्रॅक्टिकलला डिवाइड केला आहे. त्याच्यानंतर त्याचा ग्राफ आणि त्याचा फॉर्म्युला कसं काढायचं, कसं लावायचं हे तुम्हाला मी पुढे सांगतो. नेम मध्ये तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं. मी इथे टाईप करत नाही, माझ्याकडे ऑलरेडी डाटा आहे म्हणून मी तो डाटा इथे कॉपी करून तिथे पेस्ट करतो. ठीक आहे. तर आपण नेम ओके. तर हे असं आल्यानंतर याला इथे डबल प्रेस करायचं. या ठिकाणी वरती जाऊन कॉलम वरती तुम्ही याला ऍडजस्ट करू शकतात. हे बघा, ज्या प्रकारे मी करतोय त्या प्रकारे. एक्सेल शीट ही पूर्ण ऍडजस्टेबल असतं. यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे कशी तुमची ऍडजस्टमेंट करू शकतात. फक्त तुम्हाला प्रयत्न करता आला पाहिजे. ओके. अर्थमॅटिक डेन्सिटी जे एकाच रो मध्ये आपल्याला दिसते आहे, एकाच कॉलम मध्ये आणि एकाच रो मध्ये, याला पूर्ण इथपर्यंत सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे मर्ज अँड सेंटर आहे, मर्ज अँड सेंटर करायचं. ठीक आहे. ही एक लाईन मध्ये आला. ओके. तर याला पूर्ण सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला याचा फॉन्ट वाढवता येईल. प्लस बी वरती क्लिक करून बोल्ड करता येईल. आणि इथे जो फॉन्ट आहे, फॉन्ट आपल्याला टाइम्स न्यू रोमन घ्यायचा आहे आणि तोच ठेवायचा. ओके. कलर शेडिंग द्यायची असेल तर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला कलरचं दिसते, फिल कलर. यामध्ये प्रेस करून तुम्ही तुम्हाला आवडता कलर तुमचा जो असेल तो तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. ओके. नेम मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तुम्ही जो एरिया घेतलेला आहे त्याचे पूर्ण नेम तुम्हाला टाईप करायचे आहे. ओके. परभणीपर्यंत घेतलेला मी हा डाटा. आणि जो एरिया रुरल किंवा अर्बन आहे ते देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे. ऑल करतो. ओके.
टोटल पॉप्युलेशन मी टोटल पॉप्युलेशन घेईल याची. मी ज्या प्रकारे प्रॅक्टिकल करत आहे त्याच प्रकारे प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करायचं आहे तुमच्या पीसी वरती. ओके. आणि त्यानंतर टोटल एरिया. एवढी माहिती तुमच्याकडे आहे, राईट. त्याच्यानंतर आपल्याला अर्थमॅटिक डेन्सिटी काढायची. अर्थमॅटिक डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला क्लास 1 मध्ये सांगितला आहे. अर्थमॅटिक डेन्सिटीचा क्लास 1 मध्ये, की ज्याची लिंक मी याच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देईल. ठीक आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन, ज्यांनी क्लास 1 बघितला नाहीये त्यांनी क्लास 1 बघून घ्यायचं. त्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीज कशी काढायची आहे, कॅटेगरीज कशी लावायची आहे या ठिकाणी. लो, व्हेरी लो किंवा मीडियम, हाय, व्हेरी हाय, मॉडरेट, ज्या प्रकारचं तुम्हाला पटेल त्या प्रकारचं तुम्ही करू शकता. तो पण फॉर्म्युला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. यामध्ये मी पुन्हा ते तुम्हाला डिस्कस करणार नाही याबद्दल. तो फक्त कसा इम्प्लिमेंटेशन करायचा ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, अर्थमॅटिक डेन्सिटी काढायची. ठीक आहे. अर्थमॅटिक डेन्सिटी काढण्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे. अर्थमॅटिक डेन्सिटी बरोबर टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय, म्हणजे भागीला टोटल एरिया, लँड एरिया जो स्क्वेअर किलोमीटर आहे, तो केल्यानंतर आपल्याला इथे अर्थमॅटिक डेन्सिटी काढता येईल. मग तुमच्यामध्ये आता एक प्रश्न निर्माण झाला असेल माइंडमध्ये, तर सर आम्ही एक पॉप्युलेशन डेन्सिटी काढायची का यामध्ये, यांची काढायची का नंदुरबारची, त्यानंतर मग धुळीची, एकच फॉर्म्युला इथे पण लावायचा का, इथे पण लावायचा का? तसं नाहीये. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. फॉर्म्युला एकाच ठिकाणी लावायचा आणि त्याला अप्लाय ऑल जे सगळे आपले पॅरामीटर्स म्हणतो, जे सर्व डिस्ट्रिक्ट घेतलेले आपण किंवा गाव घेतलेले आहे किंवा तालुके घेतलेले आहे त्यांच्यावरती अप्लाय करायला. ओके. तर अर्थमॅटिक डेन्सिटीच्या या टेबल या टॅबमध्ये येऊन, ठीक आहे, टॅब म्हणतो बॉक्समध्ये येऊन, आणि हा बॉक्स नेमका काय आहे, एक स्पेसिफिक असते, आपलं घर आहे, आपण राहतो त्या ठिकाणी, त्याला ऍड्रेस असतं. ठीक आहे. तर ह्या सेल ऍड्रेस काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हे बघा, हे जे दिसते आहे हा कॉलम, ठीक आहे, याला कॉलम म्हणतो आपण, याला रो म्हणतो आपण. ठीक आहे. तर हा कॉलम कोणता आहे, ई. ई मध्ये नंदुरबार कोणत्या नंबरला आहे, किती नंबरला आहे, 4 नंबरला. तर मी जर का ह्या सेलवरती क्लिक करेल तर मला इथे ऍड्रेस दिसतो E4. कुठे, इथे दिसते ना E4. तसंच मी याला क्लिक केला तर काय, E9. ई म्हणजे ई रो मध्ये, ई कॉलम मध्ये, किती रो मध्ये, 9 मध्ये. ओके. तर इथे फॉर्म्युला लावण्यासाठी आपल्याला याच्यावरती डबल प्रेस करायचं, जोपर्यंत तुम्हाला इथे टेक्स्टचा ऑप्शन येत नाही तोपर्यंत. ब्लिंक करतोय ना ते, यामध्ये काय करायचं आहे, इज इक्वल लावायचं आहे, बरोबरचं चिन्ह. यामध्ये टोटल पॉप्युलेशन घ्यायची नंदुरबारची, C4 सेल ऍड्रेस. ओके, C4 समजलं ना. C नंबरचा कॉलम, 4 नंबरचा रो. ओके. त्याच्यानंतर डिवाइड, त्याचा पुढचा जो सेल आहे तो कोणता, D4. ओके. आणि याला इंटर करायचं. ठीक आहे. आता हे जास्त डेसिमल मध्ये आले, याला कमी कसं करायचं हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. यामध्ये काय करायचं मित्रांनो, तुम्हाला हे दिसते ना, ह्या सेल ऍड्रेसला सिलेक्ट करायचं, याला पूर्ण खालीपर्यंत प्रेस करायचं आणि सोडून द्यायचं. ओके. तर 1 क्लिक मध्ये तुम्हाला तुमच्याकडे जितका पण डाटा असेल, जितका पण 100, 200, 50, तर त्याला मॅन्युअली एक फॉर्म्युला लावत नाही बसायचं. ठीक आहे. एकाच ठिकाणी फॉर्म्युला लावायचा फर्स्टला आणि त्याला अप्लाय सर्व ठिकाणी करायचं. ओके, समजलं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आपण अर्थमॅटिक डेन्सिटी काढण्यासाठी टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय टोटल एरिया हा फॉर्म्युला लावायचा. पूर्ण फॉर्म्युला लावण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की टोटल मी इज इक्वल टू घेतलेला आहे, त्याच्यानंतर टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय टोटल एरिया केलेला आहे आणि एंटर प्रेस केलेला आहे. एंटर प्रेस केलं त्याच्यानंतर ह्या सेल ऍड्रेस वरती जाऊन तुम्हाला हा डॉट दिसतोय ग्रीन कलरचा, ह्या ग्रीन कलरच्या डॉटला आपल्या माऊसच्या राईट कीने प्रेस करायचं आणि ते ड्रॅग करायचं खाली. तर इथे पूर्णपणे आपल्याला अर्थमॅटिक डेन्सिटी ही काढता येते. इथपर्यंत मी सर्व अर्थमॅटिक डेन्सिटी काढल्या.
याला मी सिलेक्ट करेल आणि हे दिसतंय तुम्हाला इन्क्रीज डेसिमल, डिक्रीज डेसिमल. काय करायचं आपल्याला? डिक्रीज करायचं. तर मग त्याला डिक्रीज करायचे इथपर्यंत. ओके, तुम्ही डेसिमल मध्ये ठेवू शकता, पण मला डेसिमल मध्ये नको आहे म्हणून मी डेसिमल डिक्रीज केले. ओके, आता त्याच्या पुढचा कॉलम काय आपला? कॅटेगरीज. आपण जे अर्थमॅटिक डेन्सिटी केलेली आहे ते आपल्याला जॉग्राफीच्या भाषेत इंडेक्स मध्ये आपल्याला मांडावीच लागते. कोणती डेन्सिटी ही लो आहे, कोणती मीडियम मध्ये आहे, कोणत्या ठिकाणी हाय डेन्सिटी आहे, हे पण आपल्याला दाखवणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण कॅटेगरीज करतो आणि कॅटेगरीज साठी जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला क्लास 1 मध्ये पीपीटी मध्ये शिकवलेला आहे. ठीक आहे, तर तोच या ठिकाणी आपण प्लॉट करणार आहे. तर मग कॅटेगरी काढण्यासाठी आपण जो इफ कंडिशनचा जो फॉर्म्युला आहे आपला कॅटेगरी डिस्ट्रीब्युशन करायचा, तो या ठिकाणी आपण आता लावणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगतो की किती नंबर्स आहे माझ्याकडे अर्थमॅटिक डेन्सिटीचे. त्यामध्ये लो, मीडियम आणि हाय 3 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण विचार करू की माझी सगळ्यात कमी संख्या एक मी डिसाईड करणार आहे. यामध्ये सगळ्यात कमी संख्या जर का मी डिसाईड केली तर मी इथे आयडेंटिफाय करतो माझ्या अकॉर्डिंग 190. ठीक आहे, 190, 190च्या बरोबर किंवा 190च्या खाली, लेस दॅन जी डेन्सिटी असेल ती माझ्या अकॉर्डिंग लो असेल. बरोबर, 380 जी डेन्सिटी आहे यामध्ये, ठीक आहे, 380 जी डेन्सिटी आहे 380 च्या बरोबर किंवा खाली ती माझी मीडियम कॅटेगरीमध्ये येईल आणि 380च्या वर जे पण नंबर्स असतील ते माझे हाय डेन्सिटीमध्ये जातील. ओके, मी माझ्याकडे हायेस्ट काय आहे 415 आणि लोएस्ट काय आहे 67. ओके, तर यामध्ये या सेलमध्ये आपल्याला आता फॉर्म्युला लावायचा आहे. फॉर्म्युला लावताना सगळ्यात आधी आपल्याला इज इक्वल टू लावायचा आहे. त्यानंतर इफ. ओके, इफ लावल्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगतो. ब्रॅकेट घ्यायचा, ब्रॅकेटमध्ये अर्थमॅटिक डेन्सिटी फर्स्ट वाली, मी जे नंदुरबारची कॅटेगरीज करतोय म्हणून फर्स्ट वाली. फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो? लेस दॅनचा सिम्बॉल द्यायचा आहे. लेस दॅन और इक्वल टू. समजलं का? लेस दॅन और इक्वल टू. यामध्ये 190, 190च्या बरोबर किंवा 190च्या खाली जी संख्या असेल ती संख्या माझी लो कॅटेगरीमध्ये टाकायची आहे मला. यासाठी मग कॉमा, कोटेशन मार्क, त्यामध्ये लो, कोटेशन मार्क कम्प्लीट. हा एक लो जी कॅटेगरी आहे त्या लो कॅटेगरीसाठी मी हा फॉर्म्युला लावलेला. सेम फॉर्म्युला आपल्याला आता पुढे लावायचा आहे. मग पुढे लावण्यासाठी आपण काय करतो? कॉमा देतो. कॉमा देण्यासाठी मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? इफ ब्रॅकेट पुन्हा E4चा सेल, त्याला लेस दॅन किंवा इज इक्वल 380. ओके, कॉमा, डबल कोटेशन, यामध्ये मीडियम, कोटेशन कंप्लीट. ठीक आहे, 380 घ्यायचा मला, 89 झाला. 380 पुन्हा कॉमा देणार आहे मी. अगेन इफ ब्रॅकेट. आता यामध्ये सेल निवडली, यामध्ये मी दिली लेस दॅन, सॉरी ग्रेटर दॅन. ओके, ग्रेटर दॅन 380, ग्रेटर दॅन और इक्वल 380, कॉमा, कोटेशन मध्ये हाय, कोटेशन कंप्लीट. समजलं? लेस दॅन 190च्या खाली किंवा तिथपर्यंत जे असेल ते लो मध्ये 380, 380 किंवा 380च्या खाली जे नंबर्स असतील ते मीडियम डेन्सिटी मध्ये. पुन्हा 380
मोर दॅन 380च्या जे वर असतील ते सगळे माझे हाय डेन्सिटी मध्ये येतील. तर यासाठी आपण किती फॉर्म्युले लावले आहेत मित्रांनो, बघा, नीट बघा. आपल्याला ब्रॅकेट कंप्लीट करायची यामध्ये. तर 190चा 1, 380चा 2 म्हणजे एक लो, एक मिडियम आणि एक हाय. यासाठी ब्रॅकेट कंप्लीट करताना 3 ब्रॅकेट कंप्लीट करायचे आपल्याला. ठीक आहे, मग ब्रॅकेट कंप्लीट करायची 3. 1 2 3. ओके. आणि या ठिकाणी एंटर करायचं. समजलं? एंटर केल्यानंतर पुन्हा हे बघा, तुम्हाला या ठिकाणी सेल ऍड्रेस मध्ये पूर्ण फॉर्म्युला दिसत असेल. मी हायलाइट केला याला. इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसत असेल. हा फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, किंवा मी तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला कसं दिलं आहे, ऑप्टिमम दिलेला आहे. तर यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ओके. ठीक आहे, एंटर करू आपण. आणि मग हा जो डॉट दिसतोय तुम्हाला ग्रीन कलरचा, याला प्रेस करायचं आणि ड्रॅग करायचं खाली. ओके. तर ह्या माझ्या कॅटेगरी झाल्या. 261 मीडियम मध्ये, 415 हाय मध्ये, जे मी 380च्या वरती जे संख्या असणार आहेत त्याला मी हाय डेन्सिटी मध्ये कन्सिडर केलं होतं. ते 190च्या खाली जे असेल ते म्हणजे लो कन्सिडर होणार होती. ती जी लो कन्सिडर झाली 180, 180 आणि मीडियम मध्ये. ओके. ही झाली कॅटेगरीज. ही कॅटेगरीज पण तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय आपण देऊ शकत नाही. की तुम्हाला विचारलं की कोणतं रिजन हे हाय डेन्सिटी मध्ये आहे, कोणतं लो डेन्सिटी मध्ये आहे, कोणतं मीडियम डेन्सिटी मध्ये आहे, तर तुम्हाला क्विकली सांगायला पाहिजे. हा, अमरावती मीडियम मध्ये आहे, नंदुरबार मीडियम मध्ये आहे, गोंदिया लो मध्ये आहे, किंवा हाय आपल्याकडे काय आहे, नागपूर हाय मध्ये आहे. समजलं? हे तुम्हाला समजायला हवं यामध्ये. मित्रांनो, याचा जो फॉन्ट आहे तो आपण इन्क्रीज करण्यासाठी ही पूर्ण सेल जी आहे, या सेल्सला आपण सिलेक्ट करायचं. याच्यानंतर याचा फॉन्ट इथून वाढवायचा. ओके. तुम्हाला जर का कलर शेड द्यायचा असेल तर याला सिलेक्ट करायचं. या ठिकाणी कलर शेड आहे, तुम्हाला आवडता जो कलर तुम्ही इथे देऊ शकतात. कॅटेगरीला पण तुम्हाला जो आवडेल तो कलर शेड तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. ठीक आहे. आता ही झाली आपली अर्थमॅटिक डेन्सिटी आपण काढली. यामध्ये फॉर्म्युला लावून टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय टोटल एरिया, कॅटेगरीज डिस्ट्रीब्यूट केल्यात. कॅटेगरी डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आता आपल्याला ग्राफ तयार करायचा यामध्ये. तर आपण ग्राफ कोणता ऍड करायचा यामध्ये? भलताच कुठलाही ग्राफ यामध्ये ऍड करायचा नाही. जे ग्राफ आहे ते ग्राफ जे दिलेले आहेत तेच करायचे. यामध्ये आपण बार ग्राफ यूज करणार आहे. तर बार ग्राफ यूज करण्यासाठी आपल्याला काय लागेल, अर्थमॅटिक डेन्सिटी आणि त्यांचे नावं, मीन्स कोणते तहसील घेतलेले आहे आपण ते. तर त्यामध्ये आपण काय करायचं, मी थोडं लहान करतो हे. नेमला सिलेक्ट करायचं. नेम सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या कीबोर्डमध्ये कंट्रोलला प्रेस करून ठेवायचं आणि अर्थमॅटिक डेन्सिटी घ्यायची. ओके. दोन्ही एक वेळेस सिलेक्ट झाल्यानंतर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये इन्सर्टला क्लिक करायचं. इन्सर्टला गेल्यानंतर हा बार ग्राफचा ऑप्शन आहे. ओके. बार चार्ट, बार चार्ट, बार चार्ट घ्यायचा, ते बार चार्ट लावायचा. इथे प्लसच्या आयकॉनवरती तुम्ही जाऊन ॲक्सिसच्या टायटल्स सुद्धा ऍड करू शकतात. टायटल्समध्ये टायटल्स ओके केलं मी. टायटलमध्ये ही काय आपले नेम आहे. ओके. तर याला आपण नेम नाव देऊ. आणि ही काय आहे, इट्स डेन्सिटी. ओके. हा तुमचा ग्राफ, ही अर्थमॅटिक डेन्सिटी, तुम्हाला जो डाटा दिलेला आहे त्याची. याला बॉर्डर देण्यासाठी याला पूर्ण आपला डाटा सिलेक्ट करून घ्यायचा. पूर्ण डाटा सिलेक्ट केल्यानंतर इथे जो बॉक्स आपण बॉटम बॉर्डर
किंवा आपल्या सिंपल भाषेमध्ये बॉक्सचा आयकॉन. ओके, त्याला क्लिक करायचं आणि ऑल बॉर्डर्स म्हणायच्या. ठीक आहे, यामध्ये ऑल बॉर्डर्स लागलेले आहेत आणि हा तुमचं जे प्रॅक्टिकल आहे अर्थमॅटिक डेन्सिटीचं, हे या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, कॅटेगरीसाठी कशा प्रकारे आपण फॉर्म्युला लावायचा, आणि त्यानंतर अर्थमॅटिक डेन्सिटीचा फॉर्म्युला, या दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहे यामध्ये. आणि तुमच्याकडे काय असायला हवं, तुम्ही कोणत्या गावांचा डाटा घेतलेला आहे तो, त्यामध्ये टोटल पॉप्युलेशन, तिथला टोटल एरिया, तुम्हाला हा डाटा तुमच्याकडे हवा. त्याच्यानंतरच तुम्हाला अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हे काढता येईल. ठीक आहे, तुमचे जर काही प्रश्न असतील, काही क्युरियज असतील याबद्दल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा व्हिडिओ परत बघून परत ह्याच प्रकारे परफॉर्म करून तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, यामध्ये काहीही कठीण नाही. तुम्हाला फक्त नवीन ज्याला कम्प्युटर येत नाही त्याला समजायला थोडासा वेळ लागतो. एकदा जर त्याला समजला तर तो त्याच्या रफ्तारने पूर्ण प्रॅक्टिकल करत असतो. तर ह्या व्हिडिओमध्ये थांबू आणि विराम घेऊ. ह्या प्रॅक्टिकलसाठी, पुढच्या प्रॅक्टिकलसाठी तुम्ही तयार राहा. त्यासाठी थेअरी तुम्हाला आता अपलोड केली जाईल आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल अपलोड केलं जाईल. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, एक चांगल्या प्रकारचे सेशन्स आपण चालू केलेले आहेत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, अकॉस पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या सिलेबसमध्येच हे आहे आणि आपण तेच शिकवत आहे. तर त्यांची तर बल्ले बल्ले आहेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, नमस्कार.